तानाजी मालुसरे किल्ले कोंढाण्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेला आहे. तानाजीनं पेटाला ठेवलेली ती घोरपड, तिचं नाव यशवंती. यशवंतीला बाहेर काढलं, तिची हळदी आणि कुंकूनं पूजा केली. यशवंती, आजपर्यंत गडावर जाण्यासाठी तू मला अनेक वेळ मार्ग दिलास, म्हणून मी तुझं नाव यशवंती ठेवलं. पण आज मध्यरात्रीपर्यंत मी गडावर पोहोचलो पाहिजे. यशवंती आपल्या पायाच्या नखा टोचत टोचत गडावर जात आहे. गडावर जाणाऱ्या यशवंतीला काय दिसलं म्हणाव? हा भयानक काळ बसून बसलेला होता. आजच्या दिवस आपल्या मालकाने गडावर येऊ नये हे सांगण्यासाठी ते मुख्य प्राणी तसंच माघारी आलं. परत येणाऱ्या यशवंतीला तानाजीनं पाहिलं. यशवंती, का परत आलीस? तुला तो काय दिसला? तो काय मला खाणारे मला माहितीये, पण तो काळ मला खाण्यापूर्वी तुझी खाडोळी खात झाली नाही. आपल्या मालकाचा करारी आवाज ऐकताच ते मुख्य प्राणी तसंच माघारी गेलं. यशवंतीनं काम फत्ते केले लक्षात येतात एक हलकासा मावळा आपला गडावर पोचला. झाडाला दोर बांधला. आपले मावळे गडावर चढत आहे. यावेळी काय झालं होतं? 300 मावळे आपल्या गडावर पोचले होते, पण तो झाडाला बांधलेला दोर तो कपिल्याला घासत होता. कपिल्याला घासणारा दोर सुटला. लटकलेले 7 मावळे दरीत कोसळून खराब झाले. तानाजीने आवाज दिला, सूर्याजी, गडाचा दोर तुटला म्हणून थांबू नकोस. कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी चला, कोणी तुम्हाला सहाय्य करतील. आम्ही गडा. यावेळी गडावर शत्रूची फौज 1800, आपली फौज 300. 1800 विरुद्ध 300 लढाई कशी होणार? या 1800 मध्ये काही राजपूत होते, काही पठाण होते. एक पठाण आपल्या 4 मावळ्यांना भारी होतं, पण काय झालं होतं? कचकून खाल्ले होते आणि चटकन झोपले होते. काही मात्र त्या परमेश्वराला प्रार्थना करते, या मालिक, या परवरदिगार, यहाँ कितना दिन ठहरना पड़ता है क्या मालूम, कब मरत आएंगे और कब कत्तल होंगी क्या मालूम. काहींनी मात्र जरा टाकलेले ते नाच गाण्यात गुंग झाले. ते काय म्हणताय? किले के काला रे काला, किले के काला रे काला, गोरे मुगड़े का है रंगवाला. किले के काला रे काला, गोरे मुगड़े का है रंगवाला. अरे 1 2 3 4, तेरे नखरे में, तेरे नखरे में गरम मसाला मसाला मसाला. किले के काला रे काला, गोरे मुगड़े का है रंगवाला. किले के काला रे काला, गोरे मुगड़े का है रंगवाला. याच वेळी मध्यरात्रीमध्ये हृदय खाण्याने जरा टाकलेले आणि तो कमलकुमारी जवळ आला. कमलकुमारीला येऊन म्हणतो कसा, तो तुम हो कमल कुमारी? हाँ मेरे बेगम, यहाँ कोई नहीं आएगा, यहाँ कोई नहीं बचाएगा. सुना था भगवान कृष्ण ने द्रौपदी को बचाया, लेकिन यहाँ कोई कृष्ण नहीं आएगा. कौन आता है हमारे सामने? किसी की हिम्मत होती है? हजर, या मालिक, या परवरदिगार, या तुटलेल्या कड्यातून येणारा हा वीर कोण असावा? हो, ऐकून होतो शिवाजी राजाच्या फौजेमध्ये एक निद्या छातीचा माणूस होता. कोण? तू तानाजी तर नाही? हो, तानाजी म्हणते त्या देहाला. उद्या आलो तुझा समाचार घेण्याला. तानाजी, ये वीरा ये. हा गड तुला दिला, आजपासून तू या गडाचा किल्लेदार, मी तुझा सेवक. चल दिल्लीच्या दरबारात मुजरे करू. असं म्हणतात काय तानाजीनं शिवाजी राजांना सोडला आणि तो काय मोगलांना मिळाला? पटकन तानाजी चुकून म्हणता, हे उद्या. अरे कुत्र्याला तुकडा टाकल्यानंतर कुत्रा गोंडा घोळतो, ती अवलाद माझी नाही. आपल्या झेंड्याचा शिपाई आहे मी. आपल्या हिम्मत त्या डाव्या बंडकाला म्हणतात. तानाजी असंच बोलतात. उदय भाने काय केलेलं? तानाजीवर वार त्यांनी केलं. घेतो वाराला उदय भांच्या जबर हल्ल्याला. तानाजीच्या तोंड घालीला, तोंड घालीला जिरहाजी, तोंड घालीला जिरहाजी, तोंड घालीला जिरहाजी. तानाजीची घात उठली म्हणून तानाजी थांबला नाही. तानाजीने काय केलेले? कमरेच्या काढून शेल्याला, कमरेच्या काढून शेल्याला, हाताला शेला गुंडाळी
उदय भाण्याची संशय तानाजीच्या छातीपासून तर बेंबीपर्यंत कर तानाजीचा देह रक्ताच्या थाव्यात कोसळला. उदय भाण्याने लाथ मारली. मार्गटे उठ, हाच टकरात आहे. उदय भान चुकून हाचत जातो. एवढ्यात उदय भाण्याच्या कानावर पाठीमागणं आवाज आला. हे वड्या वगैरेच्या आवाजी, रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या माझ्या पोराला लाथ मारून चाललास कुठे हिजड्या? अरे हिंमत असेल तर या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर चाल कर. उदय भान माग काय 80 वर्षाचा शेलार मामा आपल्याला आवाहन करतोय. उदय भान मामाच्या अंगावर जाणार एवढ्यात मामाने काय केलं? मामाने मारलं उड्डाणाला. मामाने मारलं उड्डाणाला. दात खाऊन केलं वाराला. दात खाऊन केलं वाराला. उभं चिरलं उदय भाण्याला. उदय भाण्याला दिरादी. उदय भाण्याला दिरादी. उदय भाण्याला दिरादी. छातीवर मामा बसलेला दातानं फोड नरडीला. उद्या माझ्या पोराला लाथ मारून चालत होता हिजड्या. तुला आता जिवंत सोडणार नाही. इकडं पळून जाणाऱ्या मावळ्याला सूर्याची म्हणत आहे. अरे बाप पडलाय म्हणून पळताय कुठे हिजड्यानो? गडाचे दोर तुटलेलं आहे. उड्या मारून मरण्यापेक्षा लढून मरा. पुन्हा युद्ध झालं. सर्व राजपूत पठाणांना कळालं उदय भान खल्लास झाला. सर्वांनी शरणागती पत्करली. राजांच्या फौजेमध्ये नेम होता जो शरण आला त्याला मरण नाही. गवताची गंजी पेटली गेली. राजांना इशारा देण्यात आला. राजे म्हणत आहे महासाहेब माझ्या तानानं घर घेतला. महासाहेब माझ्या तानानं घर घेतला. येतो आम्ही. हर हर महादेव. हर हर महादेव. राजे दौडत आहे. राजे दौडत असताना इकडे गडावर काय झालं होतं? रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या आपल्या पोराला पाहता शेलार मामानं मिठी मारलेलं ताना. महासाहेबांना जर विचारलं शेलार माझा ताना कुठे तर कुठल्या तोंडानं सांगणार रे ताना. एवढ्यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या आपल्या भावाला पाहता सूर्याजीनं मिठी मारलेलं दादा. तुला वहिनी येऊ नको म्हणत असताना तू आला. येताना वहिनीच्या कपाळाचं कुंकू देखील पुसून आलास दादा. दादा बाळ रायबाला जर विचारलं काका आबा कुठे तर कुठल्या तोंडानं सांगणार रे दादा? कुठल्या तोंडानं सांगणार? काय सांगू जाऊन वहिनीला? कसं सांगू जाऊन वहिनीला? सूर्याजीने ताप मोडला. राजे घराची पायऱ्या चढत आहे. राजांनी पाहिलं तारेकरी तर मराठ्यांची दिसत आहे. मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी आहे. राजे गडावर आले. तानाजीच्या देहाला कडकडून मिठी मारली. ताना, या स्वराज्यासाठी तुम्ही आम्हाला सोडून गेलात. मावळ्यानं या स्वातंत्र्यासाठी मला माझ्या गडातला एक हिरा अर्पण करावा लागतोय. मावळ्यानं रडू नका, डोळे पुसा. आजपासून या गडाचं नाव बदललं. आजपासून या गडाचं नाव गड आला पण माझा सिंह गेला. गड आला पण माझा सिंह गेला. सिंहगड शाहिरानी साग चढविला. शाहिरानी साग चढविला. खून चढून शाहिरीचा दादा. शाहिरीचा जो गुरु लाभला. ज्याला जिल्हा म्हणतात तालुक्याला. मुक्कामी वजन कटेला. शाहिरानी साग चढविला.